सन 1998. पुण्यात जून महिना. पहिला पाऊस नुकताच सुरू झालेला. रस्त्यावर मातीचा गंध दरवळत होता. शिवाजीनगर स्टेशनजवळ एका जुन्या पुस्तकाच्या दुकानात एका मुलीचा ओलसर पदर चुकून एका मुलाच्या खांद्यावर पडतो. ती समीरा, 21 वर्षांची, साहित्याची विद्यार्थिनी. तो आदित्य, 23 वर्षाचा, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, पण मनाने कवी. सॉरी, ती म्हणते, पदर सावरत नाही. उलट हा गंध बराच दिवस वाट बघत होता. तो म्हणतो, तिच्या डोळ्यात बघत. हसणं दोघांच्याही ओठांवर. आणि पहिलं बीज त्या पावसात पडतं, ओघळणाऱ्या पाण्यात उगवण्यासाठी. त्यांची भेट पुन्हा होते ग्रंथालयात, मग पुस्तक प्रदर्शनात आणि शेवटी एका कवी संमेलनात. समीरा आदित्यचं कविता वाचताना ऐकते आणि त्या शब्दांनी ती भारून जाते. कधी कधी वाटतं प्रेम म्हणजे दुसऱ्यांच्या शब्दात आपलीच भावना शोधणं असतं. आदित्य म्हणतो. ती हसते आणि विचारते, तुझ्या शब्दात माझी भावना शोधली तर? त्या क्षणानं काहीतरी ठरवलं. प्रेम होतं पण सहज नव्हतं. समीराच्या घरच्यांनी ठाम विरोध केला, कारण आदित्य त्यांच्या जातीचा नव्हता. तो कवी होता आणि त्यांचं सेट आयुष्य त्याला मान्य नव्हतं. समीराला परदेशात शिकायला जायचं होतं. स्कॉलरशिप मिळालेली. आदित्यला तिला थांबवायचं नव्हतं, पण तो गप्पही बसू शकत नव्हता. माझं प्रेम तुला रोखायला नको, पण विसरायला तरी कसं सांगू? आदित्य. माझं स्वप्न मोठं आहे, पण त्यात तू नाहीस असं नाही. समीरा. त्यांनी शेवटचा पाऊस एकत्र अनुभवला. टिळक रोडवरून पावसात भिजत चालत जाताना दोघंही बोलत नव्हते. डोळ्यातून पाऊस चाललेला. ती गेली अमेरिकेत. त्यांनी संपर्क ठेवला. आधी ईमेल्स, मग चॅट, मग हळूहळू शांतता. वेळ, अंतर आणि आयुष्य यांनी दोघांना अलगद दूर नेलं. एके दिवशी आदित्यला एक पत्र येतं. मी वाचते तुझ्या कविता. त्या अजूनही माझ्या आत काही हलवत जातात. तू कधी थांबू नकोस लिहायला. तू जिथे आहेस तू तिथे हवासा आहेस. पण मी जिथे आहे तिथे तू नसलास तरी चालेल, कारण तू माझ्या आत आहेस. समीरा. आदित्यचं आयुष्य कविता लिहित, काम करत आणि समीराची आठवण जपण्यात जातं. 2025. आदित्य आता प्रसिद्ध कवी झालेला. त्यांच्या संग्रहाचं प्रकाशन आहे. पावसात हरवलेलं आपलं. त्यात एक कविता आहे. ती एक संध्याकाळ होती. त्यांच्या कार्यक्रमानंतर एक महिला भेटायला येते. केस थोडेसे पिकलेले, पण डोळ्यात अजूनही पूर्वीसारखं पाणी. ही कविता ती आपल्या संध्याकाळसारखी वाटली. ती म्हणते, आदित्य, काही क्षण बोलत नाही. कधी वाटायचं तू खरंच आहेस की फक्त शब्दात राहिलीस. तो म्हणतो. ती फक्त त्याच्या हातात एक वही ठेवते. ती वही जिच्यात आदित्यच्या जुन्या कविता होत्या आणि एक नवीन कविता त्याच्यासाठी. माझं आयुष्य एक पाऊस होता. तू त्यात भिजून गेलास. आता उरलंय तेवढंच, आठवणीतलं थोडंसं ऊन, थोडासा गंध आणि तू. ते परत एकत्र आले नाहीत. प्रेम असं काही वेळा पूर्ण होऊनही अपूर्ण राहतं, पण त्याची गरजही नसते पूर्णतेची. आदित्य पुढची कविता लिहू लागतो आणि समीराही पुन्हा त्यांचं लिखाण वाचते, एका कोपऱ्यात एका चहाच्या कपासोबत. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.